बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या अवघ्या काही दिवस आधी घरात एक असा प्रसंग घडलाय ज्याने प्रेक्षकांचे धाबे दणाणलेत। कोणालाच वाटलं नव्हतं की या टप्प्यावर असा खेळ पालटेल आणि घरातील एका स्ट्रॉंग स्पर्धकाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। नक्की काय घडलं या बिग बॉसच्या घरात आणि कोण गेलंय घराबाहेर ते मी तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण बिग बॉसचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतो। तर मंडळी, 19 एप्रिलला होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी अचानक बिग बॉसने मिड वीक एविक्शन केलं आणि घराचे मुख्य दरवाजे उघडले। तन्वी कोलते, अनुश्री माने, दीपाली सय्यद, रेवा कौरसे, विशाल कोटियन आणि राकेश बापट या टॉप 6 सदस्यांमध्ये मोठी चुरस होती। पण नशिबाने हुलकावणी दिली ती रेवा कौरसेला। रेवाचा प्रवास फिनालेच्या अगदी उंबरठ्यावर येऊन संपला असून तिला घराबाहेर पडावं लागलं। तन्वीने आधीच तिकीट टू फिनाले मिळवून आपली जागा पक्की केली होती। आता या धक्क्यानंतर घराला मिळाले आहेत टॉप 5 फायनलिस्ट। तन्वी, राकेश, विशाल, अनुश्री आणि दीपाली यांच्यात आता ट्रॉफीसाठी काटाजोड लढत होणार आहे। मग तुमच्या मते या 5 सदस्यांपैकी बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची ट्रॉफी कोण जिंकणार? त्या स्पर्धकाचं नाव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील बिग बॉस फॅन्सला शेअर करा आणि अशाच बिग बॉसच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।